लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आल्यात। पहिली आनंदाची बातमी असलेल्या लाडक्यानो ज्यांची ई-केवायसी कंप्लीट झाली नव्हती किंवा ज्यांच्या चुका झाल्या होत्या त्यांच्या संदर्भातली आनंदाची बातमी समोर आली। सरकारने निर्णय घेतलेला आहे लाडक्यानो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात ती बातमी समोर आलेली आहे। न्यूजपेपरला पण बातमी आली, स्वतः आदित्य तटकरे मॅडमनी पण ही बातमी दिलेली आहे। आणि त्यांच्या त्या लाडक्याताईंनी ई-केवायसी कशी कंप्लीट करून घ्यायची, त्यांनी कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे, एकदम चांगल्या स्वरूपात तुम्हाला ती मी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला ती मी माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर दुसरी आनंदाची बातमी पण खूप महत्त्वाची असणार आहे, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलात। तो म्हणजे 17वा हप्ता। हा 17वा हप्ता कधी भेटणार आहे ते तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सला सांगायचंय। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 16वा हप्ता भेटलाय आणि ई-केवायसी तुम्ही केली आहे का, कोणती स्टेप तुमची कंप्लीट झाली आहे, काही चुका झाल्यात का, पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे। चला तर लाडक्यानो व्हिडिओला सुरुवात करूया। दोन आनंदाच्या बातम्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। त्याचबरोबर ई-केवायसी बद्दलची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्याताईंना वडील नाहीयेत, ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत, ज्या लाडक्याताई विधवा आहेत, ज्या लाडक्याताई घटस्फोटित आहेत, ज्या लाडक्याताईंना अशा स्वरूपाची ई-केवायसी करताना प्रॉब्लेम येत होते, त्या लाडक्याताई विचारत होते की सर आमचा निर्णय कधी होणार, निर्णय कधी होणार। आपण सरकारकडे मागणी करत होतो। मी स्वतः या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम पर्यंत या ठिकाणी हे सगळे मेसेज पोहोचवले होते। मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सगळ्यापर्यंत आपले मेसेज गेले होते। त्यांच्या पीएला डायरेक्ट मी कॉलवर पण बोललेलो होतो। तर लाडक्याताईंनो बघा, याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी देणार आहे। त्याचबरोबर त्यांनी काय डॉक्युमेंट जोडायचे, कागदपत्र कोणते जोडायचे, परत सांगतो लाडक्याताईंनो चुका करू नका। जर तुम्ही पडताळणी केली, ई-केवायसी पडताळणी पण होणार आहे, नंतर व्हेरिफिकेशन होणार आहे, स्क्रुटिनी होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सापडला तर तुमची ई-केवायसी जर चुकली तर तुम्हाला पुढचे लाडक्या बहिणीचे हप्ते भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट हा तुमचा गुरुदादा तुम्हाला ही माहिती दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। डॉक्युमेंट काय जोडायचे, कसे जोडायचे सगळं सांगतो, त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा। नंतर ई-केवायसी करताना चुका झाल्या आहेत का, कोणी कोणी अशा लाडक्याताई आहेत का, त्याच्याबद्दल आपल्याला सरकारकडे परत मागणी करायची आहे। ज्या लाडक्याताईंच्या चुका झाल्या ई-केवायसी करताना त्यांना ई-केवायसी अपडेटचं या ठिकाणी ऑप्शन द्यायला पाहिजे, अशा स्वरूपाची आपली मागणी असणार आहे। त्याच्यामुळे सरकारला आपण ह्या मागण्या करतो। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि बघा तुमचे नाव, जिल्हा सगळं मी या ठिकाणी याद्या करून सरकारला दाखवत असतो। आमदार साहेब, खासदार साहेबांना, त्यांना पीएला, अधिकाऱ्यांना सगळ्यांना हे दाखवत असतो। त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर बऱ्याच लाडक्याताईंमध्ये आहेत की सर आता आमची ई-केवायसी झालेली आहे, सगळं झालेलं आहे, आम्हाला 17वा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला वेळ वागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक बातमी दाखवतो लाडक्याताईंनो, हे सरकारनामाची बातमी तुमच्या समोर आहे। लाडक्या बहिणीच्या ई-केवायसीच्या संदर्भातली ही बातमी आहे। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, या महिलांसाठी वेबसाईट मध्ये होणार बदल, आदित्य तटकरे म्हणालेले आहेत। बघा लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे ज्या त्यांना ई-केवायसी करता येत नव्हती, त्याच्यामध्ये ई-केवायसी करण्याचं जे पोर्टल आहे आपलं लाडकी बहिणी योजनेचं पोर्टल government.in तर त्याच्यावर आता लवकरात लवकर बदल होणार आहेत आणि बदल केल्यानंतर तुम्हाला तुमची ई-केवायसी कंप्लीट करून घेता येणार आहे। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो काळजी करू नका। आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर ते अपडेट आलंय का, आणखी आलेलं नाहीये, तर काळजी करू नका, ह्या 1-2 दिवसामध्ये येण्याचे चान्सेस आहेत। त्यांनी आदित्य तटकरे मॅडमनी कालच सांगितलेलं आहे की आमची युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि लवकरात लवकर सरकार त्याच्यावर अपडेट करणार आहे, ती वेबसाईट अपडेट करणार आहे। आता तुम्ही म्हणता की सर मग अपडेट आल्यानंतर कोणते डॉक्युमेंट जोडायचे, बघा सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुमचा गुरुदादा माहिती देत आहे। बघा आपल्या चॅनलवर, या ट्रिक्स गुरु चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते आणि योग्य एकदम अचूक माहिती दिली जाते। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्हिडिओ बघा। मी मागे पण तुम्हाला म्हणलं होतं की ज्या लाडक्याताईंना पती नाहीत, वडील नाहीत, ज्या पतीपासून लांब राहतात, त्या लाडक्याताईंनी ई-केवायसी करायची नाहीये। पहिली फक्त स्टेप कंप्लीट करून घ्यायची आणि दुसरं कोणी नातेवाईकाचं, घरातलं कोणाचं आधार कार्ड जोडायचं नाहीये। तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्याताईंनो, आपला सरकार या ठिकाणी काय करणार आहे, निर्णय घेणार आहे आणि त्याच्यासाठी ऑप्शन देणार आहे। तो आपली पहिली गोष्ट आपली खरी ठरलेली आहे आणि तुम्हाला समोर दिसत आहे लाडक्याताईंनी, आदित्य तटकरे मॅडमनी या ठिकाणी ऑप्शन देणार आहे। आता दुसरी गोष्ट त्यांनी सांगितले डॉक्युमेंट्स काय जोडायचे ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्याताईंनो, चुका करू नका। आणि ज्या लाडक्याताईंना बघा 16वा हप्ता भेटलाय त्यांना पण मी 17व्या हप्त्याबद्दल माहिती सांगणार आहे। व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे। आणि बघा लाडक्याताईंनो, तुमच्या शेजारी कुणी अशा लाडक्याताई असतील, विधवा असतील, ज्यांना पती नाही,
नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत, ज्या घटस्फोटित आहेत, अशा लाडक्या त्यांना तुम्ही मदत करायची, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर लाडक्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या त्यांना वडील नाहीयेत त्यांनी आपलं नाव पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना वडील नाहीयेत त्यांनी नेमकं काय करायचंय. अशा ज्या लाडक्या ताई ज्यांना वडील नाहीयेत, ज्या अविवाहित आहेत, अविवाहित लाडक्या ताईंनी काय करायचं आहे, तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र, बघा हे मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटत असतं. तुम्हाला सगळ्याला माहिती, ज्यावेळेस तुमचे आई वडील कोणी घरातलं वारतं त्यावेळेस आपण या ठिकाणी असं डेथ सर्टिफिकेट काढून घेतो, मृत्यू प्रमाणपत्र याला म्हणतात. ते प्रमाणपत्र नसेल तर लवकर लवकर काढून घ्यायचंय. आपल्या वडिलाचं प्रमाणपत्र जोडायचंय. वडील नसतील, जे लाडक्या ताईंना त्यांचा अजून विवाह झाले नसेल, त्या लाडक्या ताईंनी असं वडिलांचं मृत्यू सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. आता ज्या लाडक्या ताई विधवा आहेत, म्हणजे ज्या लाडक्या ताईंचं लग्न झालेलं आहे, लग्न झाल्यानंतर त्या विधवा झालेल्या आहेत, त्या विधवा लाडक्या ताईंना काय करायचं आहे, त्यांच्या पतीचं प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे. बघा पहिली गोष्ट, ज्यांचं विवाह झालेला नाहीये अशा लाडक्या ताईंनी त्यांच्या वडिलांचं जर निधन झालं असेल वडिलांचं मृत्यू सर्टिफिकेट जोडायचंय. आणि ज्यांचं लग्न झालंय पण त्या विधवा झालेल्या आहेत अशांनी त्यांच्या पतीचं मृत्यू सर्टिफिकेट म्हणजे डेथ सर्टिफिकेट जोडायचं आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगत आहे. तिसरं आहे बघा घटस्फोटित. ज्या अशा लाडक्या ताई आहेत घटस्फोटित आहेत, घटस्फोटित म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, ज्या लाडक्या ताई आपल्या पतीपासून वेगळं राहतात, घटस्फोट त्यांचा झालेला आहे, त्यांनी घटस्फोटाचं जे प्रमाणपत्र असतं, जे सर्टिफिकेट असतं, हे अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट तुम्हाला दिसेल. हे अशा सर्टिफिकेट किंवा तुमचे जे सर्टिफिकेट आहेत त्याच्या स्वरूपाचे जे सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडायचं आहे. घटस्फोटित सर्टिफिकेट तुम्हाला, डायव्हर्स सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे पतीपासून दूर राहतात. बघा अशा लाडक्या ताई आहेत, त्यांनी लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना विवाहित टाकलं होतं आणि त्या पतीपासून दूर राहतात आणि त्यांच्याकडे घटस्फोटित अजून प्रमाणपत्र आलेलं नाहीये, किंवा रिसेंटली म्हणजे आता अशातच त्या जवळ त्यांनी काय केलेलं आहे, त्या पतीपासून दूर राहतात, त्यांच्या अजून घटस्फोटचं सर्टिफिकेट निघालेलं नाहीये. तर अशा लाडक्या ताईंनी काय करायचंय, तर या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क का टाकलेला आहे, कारण याच्यावर अजून उत्तर आलेलं नाहीये. तर हे कुणी पण अजून ह्या असं कुणी लाडक्या ताई आहेत का त्या पतीपासून दूर राहतात आणि घटस्फोटित त्यांचं घटस्फोटित सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाहीये. तर अशा कोणी लाडक्या ताई असतील त्यांनी, परत सांगतो चुका करू नका. आज फक्त मला 1 दिवसाचा वेळ द्या. हा गुरुदादा तुम्हाला फक्त 1 दिवसाचा वेळ मागतोय. मी डायरेक्ट या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन करून या ठिकाणी विचारणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपला व्हिडिओ आल्याशिवाय कुणी अशा ह्या ज्या लाडक्या आहेत पतीपासून दूर राहतात आणि घटस्फोटित झालेले नाहीत, तर अशा लाडक्या ताईंनी कुणाचं प्रमाणपत्र जोडायचं हे तुम्हाला मी सांगतो. माझ्याकडे त्याचे उत्तर आहेत सध्या, पण तुम्हाला ते कन्फर्म करून मी सांगणार आहे. मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, कन्फर्म झाल्यानंतर सांगणार आहे. उगाच मी योगायोग किंवा अंदाजे काही सांगत नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, तुम्हाला मी त्या सांगत असतो. त्याच्यामुळे याच्याबद्दल नेमकं काय करायचं तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत तुम्ही बघू शकतात. त्याच्यामध्ये लाडक्या ताईंनो हे कागदपत्र तुमच्याकडे सगळ्याकडे आहेत का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि लाडक्या ताईंनो बघा, जर तुम्हाला KYC मध्ये चुका झाल्या असतील तर त्यांनी पण आपलं नाव सांगा, कारण की आपण सरकारकडे आधी तटकरे मॅडमला आज मी या ठिकाणी परत बोलणार आहे, त्यांच्या PA ला पण या ठिकाणी मी बोलणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पण मी बोलणार आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा आणि तुमच्या या KYC करताना चुका झाल्यात का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की त्याच्यावर पण आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे. तर सर्वांनी लाडक्या ताईंनो पटपट सांगायचंय. आणि 17वा हप्ता अपडेट लाडक्या ताईंनो परत सांगतो, 17व्या हप्त्याची अपडेट या ठिकाणी 100% येणार आहे तुम्हाला. कारण की आता बघा सरकारने निर्णय घ्यायला सुरू केले, आचारसंहिता चालू आहे, निवडणुकीच्या तारखा जरी जाहीर झाल्या असेल चालू आहे, तरी पण सरकार निर्णय घ्यायला, याचा अर्थ तुम्हाला 17वा पण हप्ता भेटणार. काळजी करायची गरज नाहीये. ही आनंदाची दुसरी बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. काळजी करू नका. तुमचा हा लाडका दादा जोपर्यंत तुमच्या सोबत आहे, काळजी करायची गरज नाहीये. मागणी आपण करणार, 100% मागणी करणार. 17वा हप्ता तुम्हाला भेटून देणार म्हणजे देणार. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.